नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी जयश्रीताई सोहनी यांना विनंती करते, की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो, टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. भूक भाकरीची छाया झोपडीची, भूक भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास घ्यावी उब गोधडीची, माया मोह सारे उगाळून प्यालो, माया मोह सारे उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, कुणी राव होई कुणी रंक झाला, मागणीन काही सांगण्यास आलो, मागणीन काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, भजनात न्हालो, भजनात न्हालो. जयश्रीताईंनी गायलेल्या भावपूर्ण अभंगामुळे आपण सर्वच विठ्ठलाच्या भजनामध्ये न्हाऊन निघालो आहोत, भक्तीमध्ये न्हाऊन निघालो आहोत. आपण सध्या 15वा अध्याय अभ्यासत आहोत. तर आपण मागच्या वेळेला 27 ओव्यांपर्यंत वाचन आणि त्याचा अर्थ असं आपण बघितलं होतं. आपण सुरुवात केलेली आहे 15व्या अध्यायाला. तर मी आता तावरे मॅडमला विनंती करते की त्यांनी 28व्या ओवीपासून पुढचे ओवी वाचन करावं, 71 ओवीपर्यंत. करते. आता तेणेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये, ओळगेन अभिप्राये गीतेचेनी, तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाचा अंती, निर्णयो कैवल्यपती ऐसा केला, जे ज्ञान जयाच्या हाती, अध्याय तोची समर्थू मुक्ती, जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची ये, का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा, करी तोची ब्रह्मा अनु नोहे, नाना सूर्याचा प्रकाशू, लाहे जेवी डोळसू, तेवी ज्ञानेची सौरसू, मोक्षाचा तो, तरी तया ज्ञाना लागी कवणापा योग्यता अंगी,
हे पाहता जगी देखिला ऐकू. जे पाताळीचेही निधान, दावील कीर अंजन, परी होवावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ कीर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन, शुद्ध होवावे. तरी विरक्ती वाचूनी केही, ज्ञानासी तगणे नाही. हे विचारुनी ठाई ठेविले देवे. आता विरक्तीची कवण परी, जे येऊनी अनाथेवरी. हेही सर्वज्ञ देखिले असे. जे विषय रांधिली रस सोये, जै जेवणारा ठाऊई होये. तै तो ताटची सांडूनी जाये जया परी. तैसी संसारा या समजता, जाणीजे जै अनित्यता. तै वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे, तेची वृक्षाकार मिशे. सांगिजत असे विश्वेशे पंचदशी. उपडिले कवतिके, झाड येरी मोहरा ठाके. ते वेगे जैसे सुके, तैसे हे नव्हे जाण. याची एके परी रूपकाची या कुसरी. सारी तसे वारी संसाराची. करुनी संसार वावो, स्वरूपी अहंते ठावो. होआवया अध्यावो पंधरावा हा. आता हेची आघवे, ग्रंथ गर्भींचे चांगावे. उपलावी जेल जीवे अकर्णीजे. तरी महानंद समुद्र, जो पूर्ण पौर्णिमा चंद्र. तो द्वारकेचा नरेंद्र, ऐसे म्हणे अगापै पंडुकुमारा. येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा. विश्वाभासू जो, तो हा जगडंबरू. नोहे येथ संसारू, हा जाणे महातरू. ठावला असे परी येरा रुखा सारिखा. तडी मुळे वरी शाखा, तैसा नोहे म्हणोनी लेखा. नये कवणा आगी का कुऱ्हाडी, होय गावा जरी पुडी. तरी होका भलते वडी, वरीची लवाढी. जे तुटली या मुळापाशी, उलंडेल का शाखाशी. परी तैशी गोठी कायशी, हा सोपा नव्हे. अर्जुना हे कवतिक, सांगता असे अलौकिक. जे वाढी अधोमुख रुखायया, जैसा भानू उंची नेणोके. रश्मी जाळ तळी फाके, संसार हे कावरुखे. झाड तैसे आणि आथी नाथी तितुके. रुंधले असे येणेची एके, कल्पांतीचे नि उदके. व्योम जैसे कारवीचा अस्तमानी, अंधारे नि कोंदे रजनी. तैसा हाची गगनी मांडला असे. यया फळ न चुंबिता, फूल ना तुरंबिता. जे काही पंडुसुता, ते रुखुची हा. हा ऊर्ध्व मूळ आहे, परी उन्मूळीला नोहे. येणेची हा होये शाडवळू गा. आणि ऊर्ध्व मूळ ऐसे, निगदिले कीर असे. परी अधिही असोसे मुळे यया. पै बलवचेची महामारी, पिंपळा कावडाची या परी. जे पारंबिया माझारी, डहाळिया असती. देवीची गा धनंजया, संसार तरुयया. अधिची आथी खांदिया, हेही नाही. तरी ऊर्ध्वाही कडे, शाखांचे मांदोडे. दिसताती अपाडे सासनले. जाले गगनची पावेलिये, का वारा मांडला रुखाचे नि आये. नाना अवस्थात्रये उदयला असे. ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू. उदयला जाण रुखू ऊर्ध्व मूळ. आता ऊर्ध्व या कवण, येथे मूळ ते किंग लक्षण. का अधोमुखपण शाखा कैसिया. अथवा द्रुमायया. अधिजिया मुळिया, तिया कोण कैसिया. ऊर्ध्व शाखा आणि अश्वत्थू हा ऐसी. प्रसिद्धी कायसी आत्मविद्विलासी, निर्णयो केला. हे आघवेची बरवे, तुझिये प्रतीती सफावे. तैसोनी सांगो सोलिवे विन्यासेगा. परी ऐके गा सुभगा, हा प्रसंगू असे तुझची जोगा.
कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया. ऐसे प्रेम रसे सुरफुरे बोलिले जव यादव वरे. तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरुपती ते थेंकुले. एवढे श्रोते पण फाकले. जैसे आकाशाखेव पसरिले दाही दिशी. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. म्हणून घोटू भरो पाहे एकसरा. अवघे याचा ऐसी सोय सांडूनी खवळिली. आवडी अर्जुनी देवे देखिली. तेथे जालेनी सुखे केली कुरवंडी तया. छान. ओविवाचनही छान झालं. आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आपण आता 15वा अध्याय अभ्यासत आहोत आणि पहिल्या आपण 27 ओव्यांमध्ये माऊलींचं जे गुरूंविषयीचं प्रेम आहे ते या 27 ओव्यांमध्ये प्रगट झालेलं आहे. आणि शेवटी माऊलीच असं म्हणतात की गुरुकृपेचं हे वर्णन आता राहू दे, कारण त्या वर्णनाने गुरुविषयीचं शुद्ध प्रेम मलिन होतं. त्यामुळं ते आता इथे थांबलेले आहेत. आणि पुढे ते काय म्हणतात की आता त्याच श्री गुरूंच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृदगत सांगण्याच्या साधनाने मी तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करेन. तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी 14व्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला की ज्याप्रमाणे 100 यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य मिळविण्यास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे तोच मोक्ष मिळवण्यास समर्थ होतो. हे माऊलीने पहिल्यांदा गुरूंविषयी प्रेम व्यक्त केल्यानंतर माऊली आता गहन विषयाकडे वळतायत आणि मोक्ष कसा मिळतो ते माऊली आता सांगणार आहेत. तर माऊली काय म्हणतायत की 100 यज्ञ केलेला पुरुष हा कशासाठी समर्थ होतो, तर इंद्रपद मिळवण्यासाठी समर्थ होतो. आणि मोक्ष मिळवण्यासाठी कोण समर्थ होतोय, तर जो ज्ञान मिळवतो, जो ज्ञानी असतो तो मोक्ष मिळवतो. व्यवहारातलं ज्ञान आहे का की आम्ही 12वी झाली, आर्ट्सला गेलो, कॉमर्सला गेलो किंवा सायन्सला गेलो, PhD झालो, डॉक्टर झालो म्हणजे आम्ही ज्ञान मिळवलं का? तर हे व्यवहारिक ज्ञान नव्हे, तर आत्मज्ञान हे ज्याला मिळतं तो मोक्ष मिळवण्यासाठी समर्थ होतो असं माऊली म्हणतात. अथवा लागोपाठ 100 ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन त्या जन्मात तो ब्रह्मकर्म करतो, तोच काय तो ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होत नाही. म्हणजे असा जो ज्ञानी आहे तो पाठोपाठ त्याला चांगले जन्म प्राप्त होत जातात आणि त्या जन्मांमध्ये तो सत्कर्म करत जातो, ब्रह्मकर्म करत जातो आणि तो ब्रह्मदेव होण्यास पात्र होतो. अथवा ज्याप्रमाणे डोळसालाच सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो त्याप्रमाणे ज्ञानानेच मोक्षाची योग्यता प्राप्त होते. म्हणजे ज्ञानी पुरुषालाच मोक्षाची त्याला योग्यता आहे. जसं अंध व्यक्ती असेल तर त्याला सूर्यप्रकाश आहे काय किंवा नाही काय त्याला काहीच फरक पडत नाही. दिवस काय रात्र काय त्याला काहीच फरक पडत नाही, कारण त्याच्या डोळ्यासमोर सतत अंधारच आहे. जे सूर्यप्रकाश दिसण्यासाठी डोळे असणं हे प्रिरिक्विजिट आहे, त्याप्रमाणे मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञान असणं हे प्रिरिक्विजिट आहे. तर त्या ज्ञानाकरता कोणाच्या अंगात योग्यता आहे याचा विचार करता तशी योग्यता असणारा जगात एक नजरेस पडला. कुणाच्या अंगात योग्यता आहे, तर द्रव्यांजन हे जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चय करून दाखवेल, परंतु ते द्रव्यांजन घालण्यास पायाळाचे डोळे पाहिजेत. म्हणजे जमिनीत खोल पुरलेले द्रव्य हे
द्रव्यांजन हे दाखवू शकेल, पण ते द्रव्यांजन घालण्यासाठी म्हणजे आपण असं म्हणलं जातं ना, की पायाळू व्यक्तीच्या मुळं पाणी जमिनीच्या खाली असलेलं सापडतं. तसं हे द्रव्यांजन हवं असेल, तर त्याला त्यांनी म्हणलेल्या माऊलींनी, की पायाळाचे डोळे हवेत. त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल, पण कधी? तर ज्ञान मोक्ष देईल आणि ते टिकेलही, पण कधी? तर मन शुद्ध हवं. हे सगळ्यात मोठं प्रिरिक्विजिट आहे. वैराग्य वाचून कोणतेही ज्ञान हे टिकायचे नाही. हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवलेले आहे. आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे, की जो आपणहून मुमुक्षच्या मनाला माळ घालील? हे देखील सर्व जाणणाऱ्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे. ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणारास माहीत होते, तेव्हा तो जसा त्याच्यापुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो, त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे असे ज्या वेळेला कळेल, त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपणहून साधकाच्या पाठीमागे लागेल. एक दृष्टांत दिला माऊलींनी इथं, की समोर अन्नाचं ताट आहे, सुग्रास जेवण भरलेलं आहे ताटामध्ये आणि आपण जेवायला सुरुवात करणार, तेवढ्यात आपल्याला असं समजलं, की इथे इतकं सुंदर जेवण आहे, पण त्याच्यामध्ये विष मिसळलेलं आहे. तर काय करू आपण? ते अन्न तसंच टाकू आणि निघून जाऊ. तसं जेव्हा या संसारामध्ये अनित्यता आहे, हे जेव्हा आपल्याला समजेल, त्यावेळी आपण जरी वैराग्याला घालवून दिलं, तरी वैराग्य आपणहून साधकाच्या मागे लागेल. आता या संसाराला क्षणभंगुरपणा कसा आहे? तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा 15व्या अध्यायात सांगतात. आता हा इथं अ, वृक्षाचं रूपक हे इथं घेतलेलं आहे. सहज उन्मळून पडलेले झाड आपल्या डोळ्यासमोर आणूया. आता पावसाळ्यात अनेक झाडं उन्मळून पडलेली होती. तर ते झाड जर उन्मळून पडलेलं आपल्या डोळ्यासमोर आलं, तर काय होतं, की शेंडा खाली आहे आणि मूळ वर आहे. तर ते काय होईल? ते लवकर सुकून जाईल. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण मी 2-3 फोटो आपल्या ग्रुपवर पाठवले होते. तर हे फोटो आपण जर डोळ्यासमोर ठेवले, तर आपल्या लक्षात येईल, की हा वृक्ष हा काहीतरी वेगळा आहे. नेहमीचे आपले वृक्ष कसे असतात, त्यापेक्षा त्यासारखा हा वृक्ष नाहीये. संसार हाच कोणी एक गूढ वर व शेंडा खाली असलेला वृक्ष आहे. अशा रूपकाच्या चातुर्याने भगवान जन्म-मृत्यूरूपी संसाराची येरझार संपवतात. संसाराचे मिथ्यात्व दाखवून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंतेचे ठिकाण होण्याकरता हा 15वा अध्याय आहे. आता हेच या ग्रंथातील सर्व चांगले सिद्धांत हे सविस्तर विस्ताराने सांगण्यात येणार आहेत. तेव्हा श्रोत्यांनी मन लावून ऐकावे असं माऊली म्हणतात. आता वृक्षाचं सविस्तर वर्णन हे हळूहळू पुढे येणार आहे. तर ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र आणि द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा, हे श्रीकृष्णाची वर्णन सांगितलेली तिथं, तो असं म्हणाला, की "अरे अर्जुना, आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असताना ते विश्वरूपी दृश्य मध्ये अडथळा करते. ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही, तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे, असं समज. परंतु इतर सामान्य वृक्षांसारखा खाली मुळं आणि वर फांद्या असलेला हा वृक्ष नाही. म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही. इतर वृक्ष आपण जे बघतो, त्याचं कसं असतं, की खाली मुळं आहेत आणि वर फांद्या आहेत. तर हा वृक्ष हा उलटा आहे. इतर वृक्षांच्या प्रमाणे याच्या बुडाशी अग्नी किंवा कुऱ्हाड यांचा प्रवेश झाला असता ना, तरी वृक्ष जसा मुळाशी तुटला असता, फांद्यांसह तो वृक्ष उन्मळून पडतो. तसा हा पडला असता. पण या संसार वृक्षाची गोष्ट वेगळीच आहे. म्हणून हा सोपा नाहीये. अर्जुना, या संसार वृक्षाचे आश्चर्य सांगावेस लागले तर लोकोत्तर आहे. कारण या संसार वृक्षाची वाढ ही खाली आहे. आपल्याला जे वृक्ष दिसतात त्याची वाढ ही वर आहे.
जमिनीच्या वर आहे आणि ह्या संसार वृक्षाची वाढ ही खाली आहे. ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही, परंतु त्याचा किरण समुदाय हा खाली पसरतो, तसा हा संसार वृक्ष हा आश्चर्यकारक आहे. ज्याप्रमाणे प्रय प्रळय काळच्या उदकाने आकाश व्यापले जाते, त्याप्रमाणे जितके म्हणून आहे व नाही तेवढे या एकट्या संसार वृक्षाने व्यापलेले आहे. किंवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे या एकाच वृक्षाने आकाश व्यापलेलं आहे. अर्जुना, या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला फळ नाही, आणि वास घेण्याकरता फूल पाहू गेले तर याला फूलही नाही. या संसार वृक्षाची वैशिष्ट्य इथे माऊली सांगतात. मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे. हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. इथं आपल्याला दिसते चित्रामध्ये की मुळं वर आहेत, पण हा उन्मळून पडलेला आहे का? तर हा उन्मळून पडलेला नाही, हा उपटून पडलेला नाही. याच कारणाने हा नेहमी हिरवागार आहे. हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे हे सांगितलं हे खरं आहे, परंतु याला खालीही पुष्कळ मूळ आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे हा आहे. तसंच पिंपळाप्रमाणे किंवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे. कारण पिंपळाप्रमाणे किंवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत. त्याप्रमाणे अर्जुना, या संसार वृक्षाला खालीच फांद्या आहेत असं नाहीये, तर वरच्याही बाजूस फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात. हा संसार वृक्ष म्हणजे आकाशच जणू काय वेलाच्या रूपाने नटलेला आहे. म्हणजे ह्या वृक्षाचं कसं स्वरूप आहे, तर मुळं वरती आहेत आणि फांद्यांचा विस्तार हा खाली 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 आलेला आहे. आणि सगळीकडं म्हणजे आकाशामध्ये जणू काही वेलाच्या रूपाने हा संसार वृक्ष हा पसरलेला आहे. या संसार वृक्षाच्या आकाराने वारा विस्तारलेला आहे, किंवा या संसार वृक्षाच्या रूपाने अवस्थात्रयाने उदय केलेला आहे असं जणू काही वाटतंय. असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असं समज, असं माऊली म्हणतात. आता या संसार वृक्षाच्या वरचा भाग काय आहे? संसार वृक्षाचे जे मूळ आहे त्याचं लक्षण काय आहे? याचा खाली वाढण्याचा जो स्वभाव आहे का? असं का बरं आहे असं माऊली आपल्यालाच प्रश्न विचारतात. त्याच्या फांद्या कशा आहेत, अथवा या वृक्षाच्या खाली ज्या मुळ्या आहेत त्या कोणत्या, आणि वरच्या शाखा कोणत्या आहेत, आणि याची अश्वत्थ अशी जी प्रसिद्धी आहे ती का बरं आहे? आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे ते या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील तशा निर्मळ खुलाशाने सांगू. परंतु हे अर्जुना, ऐक, हा विषय श्रवण करण्यास तूच योग्य आहेस. पुन्हा एकदा भगवंतांचं अर्जुनांबद्दलच प्रेम उफाळून आलेलं आहे, कारण हा आता गहन विषय भगवंत सांगणार आहेत. तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू योग्य आहेस हा विषय ऐकण्यासाठी. हे अंतःकरण संपन्न अर्जुना, तू आपल्या सर्व अंगास कांत. हे अतिशय महत्वाचं आहे की अगदी अवधान देऊन हा विषय हा समजावून घ्यायला पाहिजे. भगवंत खूप मनापासून हा विषय आपल्याला समजावून सांगतात. जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण प्रगट केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रगट झाले. आकाश एवढे अपरिमित असून त्यास जसं दाही दिशांनी कवटाळलेलं आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचं बोलणं व्यापक असताना सुद्धा ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प झाले. इतकं अर्जुनाचं अवधान वाढलं. बघा, म्हणजे वक्ता जितका महान आहे तितकाच श्रोता सुद्धा महान आहे, आणि म्हणून भगवंतांचं सांगणं हे पुन्हा पुन्हा अर्जुनाला हे अतिशय प्रेमाने भगवंतांनी सांगितलेलं आहे. श्रीकृष्णाच्या निरूपण रूप समुद्रास प्राशन करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला. अगस्ती ऋषींनी समुद्र जसं प्राशन केलं, समुद्राचं पाणी सगळं प्राशन करून टाकलं, त्याप्रमाणे भगवंतांचं जे निरूपण आहे ते शेवटी समुद्रासारखंच आहे. अफाट आहे, अवर्णनीय आहे,
आणि ते निरूपण हे अर्जुनाने ग्रहण केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी अगस्त्य ऋषीला सारखीच अर्जुनाला ही उपमा दिलेली आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली. हे त्याला ऐकायचंय अर्जुनाला, भगवंत काय सांगतायत ते. तेव्हा श्रीकृष्णास अतिशय सुख झाले आणि ते सुख त्यांनी अर्जुनावरून ओवाळून टाकले. हे माऊलींचं वर्णन अतिशय सुरेख आहे आणि आता आपण प्रत्यक्ष श्लोकाला सुरुवात करू. तर मी तावरे मॅडमना विनंती करते की फक्त श्लोकाचं वाचन करूया आज. माऊलींच्या पहिल्या श्लोकाच्या ओव्या आपण नंतर वाचन करूया. तर तावरे मॅडमना विनंती करते की पहिला श्लोक तेवढं त्याचं वाचन करूया. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आता आधी अर्थ बघूया आपण. ज्याचे मूळ वरती असून शाखा खाली पसरलेल्या आहेत, जो स्वतः क्षणभंगूर असला तरी सुद्धा अविनाशी आहे असे म्हणतात. तसेच सर्व वेद ही ज्याची पाने आहेत, अशा संसार वृक्षाला जो तत्वतः जाणतो तोच वेदांचा अर्थ जाणतो. आता इथं दोन परस्पर विरोधी विधानं दिसतात बघा. काय म्हणलेलं आहे की हा जो वृक्ष आहे तो स्वतः क्षणभंगूर असला तरी सुद्धा तो अविनाशी आहे. क्षणभंगूर म्हणजेच नाशवान आहे, पण पुन्हा काय म्हटलेलं आहे, तो अविनाशी आहे. आता हे जे परस्पर विरोधी दोन गोष्टी आहेत त्या कशा ते आता आपण इथे समजावून घेणार आहोत. तर संसार वृक्षाचं स्वरूप प्रगट करताना अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांनी अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजे वटवृक्ष. त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की वृक्षाचं मूळ हे जमिनीच्या खाली आहे आणि ते नित्य अदृश्य आहे. मग आपल्याला दिसतं काय, तर आपल्याला दिसतं तो वृक्ष की जो जमिनीच्या वरती आहे. याचा अर्थ संपूर्ण भिन्नत्वाने दिसणारा वृक्ष हा कारण रूपाने बीज रूपाने असतो. तो त्या बीजामध्ये सर्व भेदरहित अव्यक्तावस्थेमध्ये असतो. म्हणजे वटवृक्ष, वडाचं झाड हे आपल्याला दिसतं, पण जेव्हा ते दिसत नाही ते कुठे आहे, तर ते त्या बीजामध्ये आहे. त्या बीजामध्ये ते अव्यक्तावस्थेमध्ये आहे. त्या नामरूप रहित अभेद अव्यक्तावस्थेमधून तो साकार होतो. म्हणजे तो नामरूपाला येऊन व्यक्त होतो आणि त्याच वेळी आपल्याला तो दिसू लागतो, म्हणजेच तो आपल्याला अनुभवाला येतो. आणि मग तो वाढत जाऊन त्याला शाखा, उपशाखा, पाने, फुले, फळे असं त्याला यायला लागतं. आणि त्या सर्वांना आधार कोणाचा आहे, आधार आहे बुंधा. म्हणजे तो झाडाचा जो बुंधा आहे तो आधार आहे. आणि बुंध्याला असतो त्या वृक्षाच्या जमिनीच्या खाली असलेलं मूळ. म्हणजे त्या झाडाला आधार कोणाचा आहे, बुंध्याचा आहे. पण बुंध्याला आधार कशाचा आहे, जमिनीच्या खाली जे मूळ आहे त्या मुळाचा आधार त्या बुंध्याला आहे. आणि त्याचा पसारा इतका वाढतो की त्या सर्व फांद्यांना आधार देण्यासाठी पारंब्या निर्माण होतात आणि त्या पारंब्या निर्माण होऊन त्या कुठे वाढत जातात, त्या पुन्हा जमिनीच्या दिशेने वाढतात आणि पुन्हा त्या जमिनीच्या दिशेने वाढत जाऊन जमिनीमध्ये रुजतात. तिथं पुन्हा मुळं तयार होतात आणि पुन्हा त्या वृक्षाला त्या आधार देतात. आता ह्याच्यावरून हा झाला वटवृक्ष, अश्वत्थ वृक्ष. आता याच्यामधून काही गोष्टी सिद्ध होतात अनुमानाने. काय सिद्ध होतं, काही सिद्धांत सिद्ध होतात. तर जिथं जिथं कार्य आहे तिथे त्या प्रत्येक कार्याच्या मागे कारण हे असलंच पाहिजे. कारणं विना कार्यम न सिद्ध्यति. या न्यायाप्रमाणे कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊ शकत नाही. जरी एखाद्या वेळेस आपल्याला कारण प्रत्यक्ष दिसलं नाही तरी सुद्धा कार्य जरी दिसत असेल त्यावरून अनुमान असं काढता येतं की तिथं कारण आहे. म्हणजे झाड आहे, झाडाचं मूळ आपल्याला दिसत नाही, पण तिथं मूळ आहे म्हणजे त्या झाडाला आधार हा मुळाचा आहे.
कोणतेही कार्य निर्माण होण्यापूर्वी कार्याचा अभाव असला तरीही ते कार्य कारण रूपाने अस्तित्वात असते. वटवृक्षाचं बी हे वटवृक्ष निर्माण होण्याआधी अस्तित्वात आहेत. म्हणजे कार्य निर्माण होण्यापूर्वी कार्याचा अभाव आहे. म्हणजे वटवृक्ष निर्माण होण्यापूर्वी वटवृक्षाचा अभाव आहे. वटवृक्ष आपल्याला दिसत नाहीये. मग वटवृक्ष नाहीये का? तर तो वटवृक्ष ह्या बी मध्ये आहे. आपल्याला समजत नाहीये की ते समोर एक छोटंसं बी आलं, तिथं तो वटवृक्ष आहे, हे आम्हाला समजत नाही. पण कारण रूपाने ते तिथं अस्तित्वात आहे. म्हणजेच कार्य निर्माण होण्यापूर्वी त्याचं कारण अस्तित्वात असून त्यामध्ये ते कार्य बीज रूपामध्ये अव्यक्त स्वरूपात आहे. बी मध्ये वटवृक्ष अव्यक्त स्वरूपात आहे. ते कारण आहे. आणि कार्य म्हणजे काय? वटवृक्ष निर्माण होणं हे कार्य आहे. कारणामधून कार्य निर्माण झाल्यानंतर कार्याला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसते. कार्याला स्वतंत्र अस्तित्व नसते. त्याला आधाराची आवश्यकता असते. समजा एखादी प्रचंड इमारत बांधली, तर त्याला आधार त्या इमारतीचे खांब नसून त्या खांबांनाही आधार देणारा इमारतीचा पाया आहे. आणि तोच संपूर्ण इमारतीचा आधार असतो. वटवृक्षाला आधार देणारी जमिनीच्या खाली असणारी मुळं आहेत. मातीमधून घट निर्माण होतो किंवा सोन्यामधून अलंकार निर्माण होतात. ती माती किंवा ते सोने घटामध्ये किंवा अलंकारामध्ये अनुस्यूत होऊन त्यांना आधार देते. म्हणजे आम्ही जेव्हा घट बघतो तेव्हा त्या घटामध्ये माती ही अनुस्यूत आहे. माती आहेच. मातीचाच आधार हा घटाला आहे. जेव्हा आपण अलंकार बघतो, सोन्याचा अलंकार बघतो, तेव्हा आम्हाला असं दिसतं की ही बांगडी आहे, हे कानातलं आहे, हे गळ्यातला हार आहे. पण त्या अलंकारामध्ये अनुस्यूत काय आहे? तर सोनं आहे. म्हणजे सोनं अलंकाराला अस्तित्व देतं. माती घटाला सत्ता देते. म्हणून मातीशिवाय घट निर्माण होऊच शकत नाही किंवा सोन्याशिवाय अलंकार निर्माण होऊ शकत नाही. परंतु घटाशिवाय माती असू शकते का? नक्कीच असू शकते. आपण आपल्या आजूबाजूला बघतो, इथं माती पडलेली आहे. माती आहेच. किंवा अलंकाराशिवाय सोनं आहे का? आहे. सोनं आहेच. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, की प्रत्येक कार्याला त्याचं कारणच अधिष्ठान आहे. अलंकार हे झालं कार्य आणि सोने हे झालं कारण. घट हे झालं कार्य आणि माती हे झालं कारण. त्यामुळं कार्याला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. तर ते कार्य कारणावर अवलंबून आहे. अलंकार हे सोन्यावर अवलंबून आहे. सोने असेल तर अलंकार आहेत किंवा माती असेल तरच आपण घट बनवू शकू. म्हणजे कार्य हे कारणावर अवलंबून आहे, परंतु कारण मात्र कार्यावर अवलंबून नाही. माती ही घटावर अवलंबून नाहीये किंवा सोने हे अलंकारावर अवलंबून नाहीये. त्यामुळं जेथे जेथे कार्य आहे तेथे त्याचं कारण हे अनुस्यूत आहे. हे आपण काही काही सिद्धांत बघतोय. ह्या उदाहरणावरून आपण हे सिद्धांत बघतो. या प्रकारे बीजामधून निर्माण झालेला हा प्रचंड अश्वत्थ वृक्ष शाखा उपशाखांनी पसरलेला असला, अनेक वर्ष जरी राहिला तरी सुद्धा तो नाशवान आहे. पुरुषार्थाने प्रयत्नाने त्याचा नाश करता येतो. कसा करता येईल? आता आपल्याला माहितीये की त्याच्या फांद्या कापता येतात, त्याचा बुंधा कापता येतो. जरी तो वरवर नाहीसा झाला असं वाटलं तरी तो पुन्हा निर्माण होतो. ते आपण फांद्या कापल्या, बुंधा कापला तरी त्याला फुटतात परत पानं. याचं कारण जोपर्यंत त्याचं मूळ नाहीसं होत नाही तोपर्यंत तो कधीच नाश पावणार नाही. त्याची मुळं असतील, गाजर गवताचं उदाहरण आपल्याला माहितीये. वरवर नुसतं जर उपटलं गेलं, त्याची मुळं उपटली गेली नाही तर ते कधीच नाश होत नाही. ते पसरतच जातं, पसरतच जातं. कारण एवढंसं बारीकसं बी हे त्या गाजर गवतासाठी कारण आहे. म्हणजे त्याचं मूळ नाहीसं होत नाही तोपर्यंत त्याचा कधीच नाश होऊ शकत नाही. म्हणून त्या वृक्षाचा मुळासकट नाश करायचा असेल
तर आपल्याला बुंध्याच्या खाली मुळापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजेच कार्याकडून कारणापर्यंत गेलं पाहिजे. आणि ज्यावेळी मुळाचा म्हणजेच कारणाचा नाश करू, त्याच वेळी तो मुळासहित कायमचा नाश होईल. कारणनाशात कार्यनाशः. या न्यायाने कारणाचा नाश झाला की त्याच्यामधून निर्माण झालेल्या कार्याचा आपोआपच नाश होतो. याप्रमाणे वर्षानुवर्ष असलेला वृक्ष सुद्धा काळामध्ये नाश करता येतो. कारण वटवृक्षाला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ म्हणजे काय? श्वो न तिष्ठती इति अश्वत्थः. श्वो न तिष्ठती इति अश्वत्थः. म्हणजे जो उद्या नसतो, म्हणजेच ज्याचा काळामध्ये नाश होतो, म्हणून त्याला अश्वत्थ म्हटलेलं आहे किंवा नाशवान असं म्हटलेलं आहे. तोपर्यंत मात्र त्याचं अखंड अस्तित्व आहे आणि म्हणून हा वृक्ष दीर्घकाळपर्यंत सुद्धा राहतो. वडाचं झाड आपल्याला माहितीये, अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे झाड हे साक्ष देत उभं असतं दिमाखात. दीर्घकाळपर्यंत राहतो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? अव्यय असंही म्हटलेलं आहे. अश्वत्थ वृक्षाप्रमाणेच आता हे जे रूप घेतलेलं आहे त्याप्रमाणे संसार वृक्ष आहे. पण बदल काय आहे? अश्वत्थ वृक्षाचं आपण बघितलं की मुळं कुठे आहेत? ही जमिनीच्या खाली आहेत. पण संसार वृक्षाची मुळं कुठे आहेत? तर ही वरती आहेत आणि त्याचा पसारा मात्र खाली आहे. याचा अर्थ संसार वृक्ष उलटा आहे असा आहे का? तर असा अर्थ नाहीये. तर मूळ कारण म्हणजे ह्या संसार वृक्षाची मुळं वर आहेत. मूळ म्हणजे काय? कारण. अश्वत्थ वृक्षाची मुळं म्हणजे कारण होते, बीज होतं, ते खाली आहेत. इथं संसार वृक्षाची मुळं वर आहेत. का? कारण संसार वृक्षाचं म्हणजेच विश्वाचं कारण वरती आहे, म्हणजेच विश्वाच्या पलीकडं आहे आणि त्याचा पसारा कुठे आहे? तर तो खाली आहे. आणि या वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला पंच ज्ञानेंद्रियांमधून जे अनुभवाला येतं ते विश्व आहे. आपण जे 2-3 चित्र बघितली त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की परब्रह्म परमात्मा त्याच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. म्हणजे कारण काय आहे? परब्रह्म परमात्मा आहे आणि तो वर आहे आणि त्याच्यामधून हे विश्व निर्माण होत गेलं आणि म्हणून हा वृक्ष हा वरून त्याचा पसारा खाली होत गेलेला आहे. फांद्या, उपफांद्या त्या कशा त्या आपण हळूहळू बघूया. विश्व म्हणजे विविध प्रत्यय गोचरम विश्वम. विश्व या शब्दामधून विश्वाचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. ज्या ठिकाणी विविध प्रत्ययांचा म्हणजेच विषयांचा अनुभव येतो ते विश्व. आता यामध्ये नानात्व आहे, अनेकत्व आहे, विविधत्व आहे. तसंच चेतन आणि अचेतन विषयही आहेत. हे विश्व हे दृश्य सगुण साकार असल्यामुळं ते निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळंच ते कार्य आहे. अगदी सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, गोलक संपूर्ण निसर्ग सुद्धा कार्यच आहे. याच कार्यामध्ये संपूर्ण विश्वाला पाहणारा, अनुभवणारा, जाणणारा मी सुद्धा अन्य विषयांच्या प्रमाणे जन्माला आलेलो आहे. म्हणजे मी सुद्धा कार्यच आहे. अशा मीला विश्वाचे निरीक्षण करताना, अनुभव घेताना प्रश्न निर्माण होतो की विश्व जर कार्य असेल तर विश्वाच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे. उपनिषदामध्ये शिष्य आपल्या गुरूंना जाऊन प्रश्न विचारतात की हे गुरु, विश्वामध्ये अशी कोणती वस्तू आहे की ज्या वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर सर्व विश्वाचं ज्ञान झाल्यासारखं होईल? याचं कारण व्यवहारामध्ये सोन्यामधून अलंकार निर्माण होतात. आपण बघितलं की सोन्यामधून अलंकार निर्माण झालेले आहेत. अलंकार हे सोन्यापासून म्हणजेच कारणापासून भिन्न न राहता सोन्यामध्येच अस्तित्वात राहतात. त्याचमुळे सर्व अलंकाराचे कारण असलेल्या सोन्याचं ज्ञान झाल्यानंतर भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील म्हणजे सगळ्याच काळातील
सर्व अलंकाराचे तत्व जाणल्यासारखं होतं. म्हणजे एक सोने हे तत्व समजले, की अलंकाराचे सगळं तत्व हे आपल्याला समजू शकतं. कारण तत्व शेवटी एकच आहे, सोने. कोणताही अलंकार घ्या, तत्व काय आहे? सोने. कार्य काय आहे? अलंकार. कारण काय आहे? सोने. म्हणजे सोने जाणलं, की सगळे अलंकार जाणल्यासारखं होतं. मग असं विश्वामधलं काय नेमकं आहे, की ते जाणल्यानंतर अख्खं विश्व हे जाणल्यासारखं होईल, असं शिष्यानी गुरूंना प्रश्न विचारलेला आहे. नानात्व, अनेकत्व, विविधत्वाने अनुभवाला येणारे हे अनंत अमर्याद दृश्य विश्व सुद्धा निर्माण झालेलं आहे. म्हणजेच ते कार्य आहे. कारणं विना कार्यं न सिद्ध्यति. या न्यायाप्रमाणे विश्वाच्या मागे कारण हे असलंच पाहिजे. कारण हे कार्य आहे विश्व. ते तयार झालेलं आहे. मग ते प्रत्यक्ष दिसो किंवा न दिसो, ते आहेच. कारण ते दिसत नाही म्हणून नाही असं म्हणणं म्हणजे मातीशिवाय घट निर्माण झाला असं म्हणणं होईल. किंवा सोन्याशिवाय अलंकार निर्माण झाले असं म्हणणं होईल. किंवा आई-वडिलांच्या शिवाय मी जन्माला आलो असं म्हणणं होईल. पण हे तर्कसंगतही नाही आणि बुद्धीलाही न पटणार आहे. त्यामुळं जिथं कार्य आहे, तिथं कारण आहे. कारणाशिवाय कार्य हे निर्माण होत नाही. आणि हा तर्कशुद्ध, बुद्धिनिष्ठ विज्ञानाचा सिद्धांत आहे. याच कारणामुळे आम्ही सर्व, अगदी विज्ञाननिष्ठ सुद्धा कार्यावरून सतत त्याच्या मागे असलेल्या कारणाचा शोध घेत आहोत. याच न्यायाने विश्वाच्या मागे असलेल्या विश्वाचे कारण हे सतत शोधलं गेलेलं आहे. विश्वाचं हे कारण शोधताना एक महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे, की विश्व निर्माण होण्यापूर्वी हे जे दृश्य विश्व आहे, आपल्याला जे आता अनुभवाला येतंय, की अगदी सूर्य, चंद्र, तारे, निसर्ग, डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, हे आकाश, तुम्ही, आम्ही काहीही नव्हतं. म्हणजेच विश्व या साकार रूपात नव्हतं. तर ते कसं होतं मग? तर ते नामरूपरहित, भेदरहित, अभेद रूपामध्ये, अव्यक्त बीज रूपामध्ये, कारणावस्थेमध्ये होतं. म्हणजे जसं वटवृक्ष हा निर्माण होण्यापूर्वी तो कसा आहे? तर तो बीज रूपाने आहे. बीजामध्ये बीज आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण काय म्हणतो, की हे बी आहे. हा वटवृक्ष आहे का? नाही, नाही, नाही. हे बी आहे. पण त्या बी मध्ये वटवृक्ष आहे का? लहान मुलगा काय म्हणेल, नाही, नाही. ह्याच्यामध्ये बी मध्ये वटवृक्ष नाही. पण एखादा बायोलॉजीचा तज्ञ असेल, बॉटनीचा तज्ञ असेल, तो काय म्हणेल, की या बी मधून वटवृक्ष निर्माण होऊ शकतो. म्हणजे अव्यक्त रूपाने त्या बी मध्ये वटवृक्ष आहे. तसं विश्व निर्माण होण्यापूर्वी विश्वाची अव्यक्त अवस्था आहे. त्या अव्यक्तामधून त्या संसार वृक्षाची, विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे अव्यक्त अवस्थेमधून हे विश्व नामरूपाला, दृश्य रूपाला साकार झाले. म्हणून इथं भगवंतांनी ऊर्ध्व मूलम असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ विश्वाचं कारण हे विश्वाच्या वरती, म्हणजे विश्वाच्या मागे, विश्वाच्या पलीकडे आहे. ते दृश्य रूपामध्ये नाहीये, तर ते अव्यक्त रूपामध्ये आहे. हे विश्व आहे, याचा अर्थ नानात्व आहे, अनेकत्व आहे, विविधत्व आहे. इतकंच नाहीये, तर ते कार्य आहे. त्यामुळे त्याला मर्यादा आहेत. देश, काल, वस्तूने त्याला, विश्वाला या मर्यादा आहेत. म्हणजे विज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर या विश्वाला स्पेस, टाइम आणि ऑब्जेक्ट वाईज लिमिटेशन्स आहेत. म्हणून ते निरतिशय आहे. ऍब्सोल्यूट नाहीये. तर ते कसं आहे? सापेक्षित आहे. म्हणजेच ते मर्यादित आहे. आता या विश्वाचे कारण हे विश्वाच्या वरती, वरती म्हणजे याचा अर्थ आभाळाकडे बघायचं असं नाहीये, तर ते विश्वाच्या अतीत आहे. जे वरती किंवा अतीत हा शब्द ऊर्ध्व दिशा दाखवत नसून तो विश्वाच्या पलीकडे असलेली वस्तू ही निर्देशित करतो. म्हणजे विश्वाचे कारण हे विश्वाच्या सर्व मर्यादांच्याही पलीकडे आहे.
याचाच अर्थ विश्वाचे कारण हे देश काल वस्तूने मर्यादित नाही. जे निर्माण होतं त्याला या मर्यादा आहेत, की जे कार्य आहे, जे विश्व आहे त्याला या मर्यादा आहेत. देश काल वस्तू यांनी मर्यादा आहेत. पण विश्वाच्या कारणाला मात्र मर्यादा नाहीत. आणि त्यामुळे ते कसं आहे, तर देश काल वस्तू परिच्छेद शून्य आहे. यावरून हे सिद्ध होतं की विश्वाचं कारण हे अन्य वस्तूंच्या कारणाप्रमाणे सापेक्षित निरतिशय आहे. ज्याप्रमाणे मातीमधून घट निर्माण होतो, घटाला निर्मिती आहे, म्हणजे घट हा निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्याला आरंभ आहे. घटाला देशकालाने मर्यादा आहेत, त्यामुळे घट हा काळामध्ये निर्माण होतो आणि काळामध्येच नाश पावतो. आपल्याला माहितीये की घट हा निर्माण झाला की कधीतरी तो फुटणार आहे, हे त्याला नाश आहे. आरंभ आणि नाश यांच्यामध्येच वर्तमान काळात फक्त घट अनुभवाला येतो. जे आम्हाला जेव्हा घट दिसतो, कुंभार जेव्हा घट तयार करतो तेव्हा त्याला आरंभ आहे आणि जेव्हा घट हा फुटतो तेव्हा त्याला नाश आहे. आणि ह्यामध्ये म्हणजे आरंभ आणि नाश यामध्ये हा आपल्याला घट हा अनुभवाला येतो. इथं घटाची सत्ता आहे. म्हणून घटाला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि नाश आहे. कुंभाराने तयार केल्यानंतर त्याला उत्पत्ती आली, त्याचा आरंभ झाला. काही काळ तो घट या स्वरूपामध्ये राहिला, त्याचा आपण वापर केला, म्हणजे स्थिती झाली आणि काही काळानंतर तो फुटला, म्हणजेच तो नाश पावला. यामुळे घट निर्माण होण्यापूर्वी आणि घटाचा नाश झाल्यानंतर या दोन्ही अवस्थेमध्ये घटाचा अभाव आहे. बरोबर आहे ना, की जेव्हा घट निर्माणच व्हायचा आहे तेव्हा घट आहे का? नाहीये. तिथं घटाचा अभाव आहे. आणि जेव्हा घट फुटला तिथं घट आहे का? नाहीये. तिथं घटाचा अभाव आहे. मग तिथं काय आहे? जेव्हा घट निर्माण व्हायचा आहे तेव्हा काय आहे? तेव्हा फक्त मातीची सत्ता आहे. माती आधीही आहे आणि नंतरही आहे आणि मध्येही आहे. ते तुमच्या डोळ्यासमोर आणा की घट आहे. घटामध्ये माती आहे का? घटामध्ये माती आहे. घट फुटल्यानंतर काय झालं? घटाची माती निर्माण झाली. म्हणजे तिथं माती आहे का? आहे. आणि घट निर्माण होण्यापूर्वी काय आहे? माती आहे. म्हणजे मातीची सत्ता ही सतत आहे. घटाच्या पूर्वी माती होती आणि घटाच्या नाशानंतर मातीच असते. म्हणजे घट निर्माण झाला तरीही घटाला व्याप्त करणारी मातीच असते. म्हणून घटाला उत्पत्ती स्थिती लय असला तरी माती मात्र उत्पत्ती स्थिती लय रहित आहे. घटाला मर्यादा आहेत पण मातीला मात्र मर्यादा नाहीत. ती सर्व घटांना व्याप्त करणारी सर्व व्यापक आहे. छोट्या घटामध्येही मातीच आहे, मोठ्या घटामध्येही मातीच आहे, अगदी मोठं रांजण त्याच्यामध्येही मातीच आहे. ती सर्व व्यापक आहे. घटाचा नाश होतो, मग तो छोटा घट असेल किंवा मोठं रांजण असेल, सगळ्यालाच नाश आहे. पण मातीचा नाश होत नाही. म्हणजे घटाच्या दृष्टीने माती ही नित्य अविनाशी आहे, कारण ती कालातीत आहे. त्याचप्रमाणे विश्वाचा जर विचार करायला लागलो तर विश्वाचं कारण कसं असलं पाहिजे, त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, ते स्पष्ट करण्यासाठी या श्लोकामध्ये ऊर्ध्व मूलम असं म्हटलंय. म्हणून विश्वाचं कारण हे विश्वाच्या अतीत म्हणजेच देश काल वस्तूच्या मर्यादांच्या पलीकडे आहे. ते देशाने मर्यादित नसल्यामुळे ते सर्वव्यापी आहे. आपण म्हणतो ना, घट हा अमुक अमुक घट हा एकाच ठिकाणी मिळेल, या भागात मिळेल. पण माती ही सर्वव्यापी आहे. या भागातही मिळते, त्या भागातही मिळते. तसं विश्वाचे कारण हे मर्यादित नाहीये, तर ते सर्वव्यापी आहे.
काळाच्या अतीत आहे. त्यामुळे ते जन्म मृत्यू रहित आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे, नित्य आहे आणि अविकारी आहे. विश्वामधील एक दृश्य वस्तू नसून सर्व विश्वाला स्थूल सूक्ष्म विषयांना अंतर्बाह्य व्याप्त करणारे, सर्व विश्वाला अधिष्ठानभूत असणारे असं हे विश्वाचं कारण आहे. म्हणजेच ते अंतर्बाह्य स्वस्वरूपाने पूर्ण आहे. आपण कुठे चाललोय? आपण मुळाकडे चाललेलो आहे. या संसार वृक्षाच्या मुळाकडे चाललेलो आहे, कारणाकडे चाललेलो आहे. आणि हे कारण कसं आहे? तर ते जन्म मृत्यू रहित आहे, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे, शाश्वत आहे, ते नित्य आहे, ते अविकारी आहे आणि ते या विश्वाला अधिष्ठानभूत आहे. म्हणजेच ते अंतर्बाह्य स्वस्वरूपाने पूर्ण आहे. अंतःपूर्ण बहिःपूर्ण असं हे विश्वाचं कारण आहे. म्हणजे ते कसं आहे? ते अखंड आहे. भूमितीमध्ये वर्तुळाची कल्पना मांडलेली आहे. वर्तुळ आपल्या डोळ्यासमोर आणूया. वर्तुळ जेव्हा डोळ्यासमोर आणतो आणि वर्तुळाला आरंभ कुठे आहे असं जर दाखवायला सांगितलं तर तुम्ही दाखवू शकाल का? ह्या वर्तुळाचा आरंभ कुठे आहे किंवा शेवट कुठे आहे दाखवा बरं. आपण दाखवू शकू? वर्तुळाला आरंभही नाहीये आणि शेवटही नाहीये. तर म्हणून वर्तुळ काय दर्शवतं? इन्फायनिटी निर्देशित करते. आणि हीच कल्पना वटपत्रशायी या चित्रामध्ये स्पष्ट केलेली आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्यावर वडाचं पान आपल्या डोळ्यासमोर आणा की समुद्राचं पाणी आहे, त्या पाण्यावर वडाचं पान आहे आणि त्या पानावर भगवान श्रीकृष्ण हे बाळकृष्ण रूपाने आपल्या पायाचा अंगठा चोखत आहेत असं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. वटपत्रशायी. सर्व बाजूंनी समुद्राचं पाणी काय सूचित करतं? तर संपूर्ण नामरूपात्मक दृश्य विश्वाचा नाश झालेला आहे. कारण आपण बघितलं आता की विश्व हे कसं आहे? हे नाशवान आहे. जे काही निर्माण होणार ते उपजे ते नाशे, हा न्याय. त्यामुळं जे समुद्राचं पाणी बाळकृष्णाच्या सभोवताली आहे ते काय सूचित करते? तर ह्या संपूर्ण दृश्य विश्वाचा नाश झालेला आहे. म्हणजे विश्व हे नामरूप रहित होऊन अदृश्य अव्यक्त स्वरूपामध्ये प्रलयावस्थेत गेलेला आहे. विश्वाचा नाश होत नाही तर ते कुठे जाते? कारणावस्थेत अव्यक्त बीज रूपामध्ये राहते. आपण बघितलं की वटवृक्षाचा नाश होतो म्हणजे काय होतं? ते बीज रूपामध्ये आहे. तसं विश्वाचा नाश होतो म्हणजे मग काय होते? तर ते बीज रूपामध्ये राहतं. घटाचा नाश होतो म्हणजे काय होतं? त्याची माती होते. अलंकार आपण वितळवतो त्याचं काय होतं? सोनं होतं. तसं विश्वाचा नाश होत नाही तर काय होतं? तर ते अव्यक्त बीज रूपामध्ये राहतं. त्याप्रमाणे वृक्ष हा बीजामध्ये असतो. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला विश्व आणि विश्वाचे जे सगळे विषय आहेत ते भिन्न भिन्न स्वरूपाने दिसतात. पण जर अंधार पडला, गडद अंधार आहे, तर हे जे विश्व आहे किंवा विश्वामधील विषय आहे ते आपल्याला काहीही दिसत नाही. मिट्ट काळोख्या अंधारात जर आपण जंगलामध्ये उभे असू काहीही दिसणार नाही. किंवा घरामध्ये जेव्हा लाईट जाते तेव्हा आपल्या सभोवताली हे दिसतं का आपल्याला? आपल्या सभोवताली पलंग असेल, टेबल असेल, खुर्च्या असतील, पुढे व्यक्ती असतील, काहीही दिसणार नाही. आपल्याला काय वाटतं? इथं काहीच नाहीये. कारण काही दिसतच नाहीये. त्या तिथं आहेत, पण आम्हाला दिसत नाहीत. का? कारण अंधार आहे. आम्हाला त्या अनुभवाला येत नाही. कारण बघणाऱ्याच्या दृष्टीवर आणि विषयांच्यावर अंधाराचं आवरण आलेलं आहे. किंवा दुसरा एक दृष्टांत बघूया आपण. गाढ निद्रा अवस्थेमध्ये म्हणजे गाढ झोप आलेली आहे. त्या गाढ झोपेमध्ये तुला काही जाणवतं का? हे विश्व, विषय किंवा विश्वामधले अनुभव काहीही जाणवत नाही. अगदी मी म्हणणारा अहंकार सुद्धा लय पावतो. या झोपेमध्ये जेव्हा मी असते तेव्हा मला माझ्या आजूबाजूची माणसं,
आजूबाजूचं जाणवत नाही. मी सुद्धा नाही आणि माझंही नाही. मग याचा अर्थ मी आणि माझं विश्व याचा नाश होत नाही. तर निद्रावस्थेमध्ये सूक्ष्म बीज रूपाने अव्यक्तामध्ये ते असतंच. आणि हे कशावरून सिद्ध होतं? तर जागृत झाल्यानंतर कालचाच मी पुन्हा जागा होतो आणि व्यवहार करायला लागतो. किंवा जेव्हा लाईट लागते, प्रकाश येतो, तेव्हा आमच्या आजूबाजूला जे विश्व आहे, आमच्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत, आमच्या आजूबाजूला जी माणसं आहेत, ती आम्हाला दिसायला लागतात. म्हणजे ती गेली का? नाही, ती तिथंच होती. फक्त मला दिसत नव्हती कारण माझ्या डोळ्यासमोर अंधाराचं आवरण आलेलं होतं किंवा मी गाढ निद्रावस्थेमध्ये असल्यामुळं मला हे काहीही जाणवत नव्हतं. त्याप्रमाणे विश्वाचा संपूर्ण प्रलय झाल्यानंतर ते नामरूप रहित होऊन बीजरूपाने अव्यक्तावस्थेमध्ये राहते. तीच कारणावस्था होय. म्हणजेच कार्यरूप विश्व हे कारणामधून अव्यक्तावस्थेमधून नामरूपाला येते आणि व्यक्त होते आणि पुन्हा ते अव्यक्तावस्थेमध्ये म्हणजेच कारणावस्थेमध्ये जाते. आणि हेच भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट केलं होतं. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. एक खोली आपण डोळ्यासमोर आणू. आपण त्या खोलीमध्ये बसलेलो आहोत. अचानक आता ही खोली म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची खोली नाहीये, तर ही झोपडी वजा एक खोली आहे. अचानक या खोलीमध्ये एक बाण आला. त्या खोलीमध्ये तो बाण आला आणि त्या खोलीमधून पुन्हा एका एका भिंतीमधून तो बाण आत आला. तो मला दिसला आणि परत दुसऱ्या समोरच्याच भिंतीमधून तो पुन्हा बाण हा बाहेर निघून गेला. मी त्या खोलीमध्ये आहे. मला तो बाण दिसला. त्या खोलीच्या आत येण्यापूर्वी बाण मला दिसत नव्हता. म्हणून मी काय म्हटलं, की बाण इथे अस्तित्वात नाही. पण बाण खरंच अस्तित्वात नाहीये का? बाण आहे. फक्त तो त्या खोलीच्या बाहेर आहे. त्या खोलीच्या बाहेर आत येऊन तो जेव्हा तो पलीकडे जातो, तेव्हाही मला दिसत नाही. मी काय म्हणते, बाण नाही. पण तो नाहीये का? तो आहे. म्हणून अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत जेव्हा कारण रूपामधून व्यक्त रूपामध्ये कार्यरूपामध्ये ते विश्व विषय व्यक्त होतात तेव्हाच ते आम्हाला दिसतात. जेव्हा ते अव्यक्तावस्थेमध्ये असतात तेव्हा ते कारणावस्थेमध्ये असतात तेव्हा ते आम्हाला दिसत नाहीत. संपूर्ण विश्व त्याच्या कारणामध्ये अव्यक्तामध्ये लय पावत असेल तर त्यालाही कोणता तरी आधार पाहिजे आणि ते अधिष्ठान दाखवण्यासाठी भगवान बाळकृष्ण रूपाने पायाचा अंगठा चोखत आहेत असं दाखवलेलं आहे. पायाचा अंगठा चोखल्यामुळं एक वर्तुळ निर्माण होतं. याचा अर्थ सर्व विश्व हे प्रलयावस्थेत गेल्यानंतर शिल्लक राहते. ते काय? तर ते वर्तुळ. म्हणजे वर्तुळाला आरंभ नाही आणि शेवटही नाही. अशा जन्ममृत्यूरहित असलेल्या अखंड चैतन्यामध्ये संपूर्ण विश्व हे लय पावतं. आणि हे सूचित करण्यासाठी या श्लोकामध्ये ऊर्ध्वमूलम असं म्हटलेलं आहे. ते अखंड चैतन्य हे विश्वाच्या अतीत असून विश्वाने मर्यादित न होणार आहे. पण विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करणारही आहे आणि विश्वामध्येच ओतप्रोत भरून राहिलेलं आहे. कसं आहे चैतन्य? ते विश्वाच्या अतीत आहे. विश्वाने मर्यादित न होणार आहे. पण त्याच वेळेला विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करणारही आहे. आणि त्याचबरोबर कसं आहे ते? तर विश्वामध्येच ओतप्रोत भरून विश्वाच्या विकारांनी विकार न पावणारही आहे. विश्वामध्ये जे विकार आहेत, विषयांमध्ये जे विकार आहेत, ते विकार त्या चैतन्याला कधीही लागत नाहीत. त्या विकाराने ते कधीही लिप्त होत नाही. ते पूर्ण आहे. त्याला विज्ञानामध्ये आज इन्फायनिटी असं म्हटलं जातं. ज्या स्वरूपामध्ये स्वस्वरूपाशिवाय अन्य काही पाहत नाही, श्रवण करत नाही किंवा जाणत नाही,
तीच पूर्ण वस्तू आहे. व्यवहारामध्ये पाहणे, ऐकणे किंवा जाणणे याच्यामध्ये एक त्रिपुटी असते. म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. जे पाहायचं आहे ते दृश्य, जे पाहणार आहे तो द्रष्टा आणि ज्याचं दर्शन होत जे बघणार आहे ते दर्शन. हे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही एक त्रिपुटी आहे किंवा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही एक त्रिपुटी आहे. इथं संपूर्ण द्वैत भाव आहे आणि या विश्वामध्ये या त्रिपुटीमध्येच सगळा व्यवहार चालतो. पण हा त्रिपुटीचा व्यवहार जिथं संपतो म्हणजे पाहणाराही मीच आणि पाहण्याची वस्तूही मीच होतो, तीच पूर्णत्वाची स्थिती होय. मी मला पाहतो तिथं द्वैत संपतं, त्रिपुटी संपते, माझे मी पण संपते आणि तीच पूर्णत्वाची स्थिती आहे. तीच अंतःपूर्ण बहिःपूर्ण स्थिती आहे आणि तेच विश्वाचं कारण आहे, तेच विश्वाचं अधिष्ठान आहे आणि हे विश्वाचं अधिष्ठान हे ऊर्ध्वमूल या शब्दाने सूचित केलेलं आहे. आज आपण आता इथंच थांबू. हा विषय खूप मोठा आहे. पहिला श्लोकच खूप महत्वाचा आणि मोठा आहे. समजून घ्यायला त्याच्यामध्ये बरंच काही आहे. त्यामुळे आपण आज इथंच थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण हाच श्लोक घेऊ आणि हाच श्लोक हा पुन्हा अजून जास्त सविस्तर रीतीनं समजावून घेऊया. आज आता 5 वाजलेले आहेत त्यामुळे आज मी इथंच थांबते. श्री कृष्णार्पणमस्तु. मी सुचिताला विनंती करते की तिने आरती म्हणावी. हो म्हणते. नमस्कार. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी. हरिः कमल विहारिणी. सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी. कामासक्ति हरा. तत्वज्ञान विकाशिनी. तत्वज्ञान विकाशिनी. विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद गीते. निश्चल भक्ति विधायिनी. निर्मल मलहारी. शरण रहस्य प्रदायिनी. शरण रहस्य प्रदायिनी. सब विधि सुखकारी. ओम जय भगवद गीते. राग द्वेष विदारिणी. कारिणी मोद सदा. भव भयहारिणी तारिणी. भव भयहारिणी तारिणी. परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते. आसुर भाव विनाशिनी. नाशिनी तमरजनी. दैवी सद्गुणदायिनी. दैवी सद्गुणदायिनी. हरिरसिका सजनी. ओम जय भगवद गीते. समता त्याग सिखावनी. हरि मुख की बानी. सकल शास्त्र की स्वामिनी. सकल शास्त्र की स्वामिनी. श्रुतियों की रानी. ओम जय भगवद गीते. दया सुधा बरसावनी. मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर. हरिपद प्रेम दान कर. अपनों कर लीजय. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी. हरिः कमल विहारिणी. सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. श्री कृष्णार्पणमस्तु. छान. मी आता मापारी काकूंना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावं. आवाज येतोय ना?
हा येतोय येतोय. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. छान. सगळ्यांनी छान झालं.